अखेर युद्ध थांबलं, पण त्याआधी काहीतरी घडलं. ट्रम्पनी 2 जणांना फोन केले. ते कोण? भारताशी काही संबंध आहे का? जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. साधारणपणे गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण युद्धात आता 2 आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाली आहे. युद्धविरामाच्या या घोषणेनंतर संपूर्ण जगानं सुटकेचा निश्वास सोडला आणि यासाठी पाकिस्तान आणि चीननं महत्त्वाची भूमिका बजावल्याचंही आता समोर येत आहे. यातच आता युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या 2 फोन कॉल्सची इनसाइड स्टोरी समोर आली आहे. त्यांनी एक फोन कॉल केला पाकिस्तानला तर दुसरा इस्रायलला. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी थेट चर्चा केली. पण पाकिस्तानचे पंतप्रधान हे सगळी माहिती देत असताना ट्रम्प यांनी शरीफ यांना डच्चू देत मुनीर यांनाच का फोन केला अशी सुद्धा चर्चा होते. इथे खरं तर शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान असले तरी इराणला चर्चेच्या टेबलवर आणण्यासाठी ट्रम्प यांनी मुनीर यांच्यावरच विश्वास टाकला. सध्या मुनीर हे ट्रम्प यांच्या फेवरेट लिस्टमध्ये असल्याचं सुद्धा मानलं जात आहे. खरं तर मुनीर यांचे इराणच्या लष्करी नेतृत्वाशी असलेले सलोख्याचे संबंध हेच यामागचं मुख्य कारण आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शहबाज शरीफ फक्त ट्विट करत होते तेव्हा इराणचं सैन्य आणि अमेरिका यांच्यात मुनीर यांनीच मध्यस्थीची भूमिका बजावली. तेच अमेरिका आणि इराण यांच्यात संदेशाची देवाणघेवाण करत होते. तर दुसरीकडे त्यानंतर ट्रम्प यांनी दुसरा फोन कॉल केला ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना. हिवाळ्यातील बैठकांमध्ये खरं तर नेतन्याहू यांनी इराणवर संयुक्त हल्ल्यासाठी दबाव टाकला होता. मात्र आता ट्रम्प यांनी नेतन्याहू यांच्याशी युद्धविरामासंदर्भात चर्चा केली असावी आणि अखेरीस 2 आठवड्यांसाठी हल्ले थांबवण्याची घोषणा ही सुद्धा आता करण्यात आली. खरं तर माध्यमांमधील बातम्यांनुसार ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना बॉम्बिंग रोखण्यासाठी राजी तर केलं, पण ते थांबवण्याच्या मनस्थितीत नव्हते असं सुद्धा बोललं जात आहे. आता दोनही पक्ष युद्धविरामावर सहमत झाले आहेत. दोनही देशांमधील चर्चा शुक्रवारी 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये सुरू होईल. इस्लामाबादमधल्या चर्चा ही अंदाजे 15 दिवस चालण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजू सहमत झाल्यास ती वाढवली सुद्धा जाऊ शकते, त्यामुळे हे दिवस सुद्धा वाढतील. त्यामुळे एका व्यापक कराराच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देणं हा यामागचा उद्देश आहे. सागरी मार्गावर मर्यादित सहकार्य केले जाईल. युद्धविरामादरम्यान इराणी सशस्त्र दलांशी समन्वय साधून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतूक ही सुनिश्चित केली जाऊ शकते असं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी ही इराणनं पुन्हा उघडल्यानंतरच ही शस्त्रसंधी औपचारिकपणे लागू होईल. याच वेळी दोनही देशांमधील युद्ध थांबवण्याचं श्रेय हे पाकिस्तानकडून घेतलं जात आहे. मात्र अमेरिका आणि इराणमधला हा भीषण संघर्ष थांबवण्यामागे फक्त पाकिस्तानच नाही तर चीननं सुद्धा तितकीच निर्णायक भूमिका बजावल्याचं आता समोर येत आहे. यावेळी चीननं शेवटच्या क्षणी हस्तक्षेप केला आणि तणाव कमी करण्यासाठी आवाहन सुद्धा केलं. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांनी युद्धविरामाला मंजुरी दिली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी सांगितलं की जर इराणवरचे हल्ले थांबले तर इराण सुद्धा आपले हल्ले थांबवेल. इराणच्या सशस्त्र दलांच्या समन्वयातून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून 2 आठवड्यांसाठी सुरक्षित मार्ग हा सुनिश्चित केला जाऊ शकतो. 3 इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं न्यूयॉर्क टाइम्सनं सुद्धा सांगितलं की पाकिस्ताननं युद्ध थांबवण्यासाठी मुत्सद्देगिरीचे प्रयत्न निश्चितपणे केले. मात्र या वाटाघाटींमध्ये इराणचा मुख्य सहकारी असलेल्या चीननं सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि अखेरच्या क्षणी चीननं पडद्याआडून सूत्र हलवली आणि हस्तक्षेप केला. त्यानंतर इराणनं पाकिस्तानकडून आलेला युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे अनेक दिवसांपासून या संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते. इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यातलं युद्ध थांबवावं असे त्यांचे प्रयत्न होते. पण खरं तर जर इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना जाऊ दिलं नाही तर एका रात्रीत इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आणि त्यामुळं अमेरिका आणि इराणमध्ये महाप्रचंड विध्वंस घडणार अशी भीती जगाला वाटायला लागली आणि त्याचमुळे जगातील अनेक देशांनी मुत्सद्देगिरीनं युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अमेरिकेतील विरोधी पक्ष सुद्धा ट्रम्प यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. याच दरम्यान काही देशांनी इराणशी संपर्क साधला, चर्चेला सुरुवात केली. यात चीन सुद्धा होता आणि हा युद्धविराम घडून आला आणि त्यामुळेच आता पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पार पडणारी ही चर्चा 15 दिवसांपेक्षा जास्त चालते का, ती यशस्वी होते का, हे बैठकीच्या नंतरच कळेल. पण तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.